त्या मराठा माणसाला हे माहिती आहे की ह्या माणसाने आम्हाला न्याय दिला. राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावलेंना उपमुख्यमंत्री शिंदेंनी तातडीनं मुंबईला बोलवलंय. मात्र भरत गोगावले मतदारसंघातील कार्यक्रमात व्यस्त असल्यानं आपण उद्या जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही कायम आहे. अशातच काल शिंदेंनी शहांची भेट घेतल्यानंतर गोगावलेंना तातडीनं मुंबई गाठण्याचा निरोप आला होता. मात्र गोगावले उद्या मुंबईत जाणार आहेत. तर निधीवरून शिंदेंच्या नाराजीवर देखील त्यांनी भाष्य केलंय. शिंदे नाराज नसल्याचं गोगावलेंनी आवर्जून सांगितलंय. भरत गोगावलेंना एकनाथ शिंदेंनी मुंबईला बोलावलेलं आहे, पण आपण आज नव्हे तर उद्या मुंबईला जाणार असल्याचं भरत गोगावले यांनी सांगितलेलं आहे. दरम्यान निधीवरून कोणतीही नाराजी नसल्याचं भरत गोगावलेंनी स्पष्ट केलं. असं काही नाही आहे. प्रत्येकाचे विचार, प्रत्येकाच्या भावना किंवा काही त्यांनी स्वतंत्र मत व्यक्त केलं असेल. त्यामुळे मलाही काही कल्पना नाही. आम्ही काल 2 दिवस रायगडच्या कार्यक्रमामध्ये होतो, त्यामुळे आम्हाला काही त्याचं माहिती. एकनाथ शिंदे साहेब नाराज आहे असं तुम्हाला कोणी सांगितलं? पहिला हा मुद्दा. कारण काल स्वतः आम्ही सगळे बरोबर होतो किंवा आम्हाला कुठं नाराज दिसले नाही. शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीला स्वतः भाषण केलं, आम्ही त्यांना रिसिव्ह केलं, परत तिथं नेऊन सोडलं. तिथून मग ते सुतारवाडीला गेले, तिथून मग परत मुंबईला गेले. नाराजीचा काय सुद्धा आम्हाला दिसताना आढळला नाही. त्याच्यामुळे हे कोणीतरी चुकीचं आहे. तुम्हाला आज नाही पण उद्या किंवा ह्या 2 दिवसात काही शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडनं निरोप आहे का मुंबईत यायचं? नाही, मुंबईत येण्याचं कदाचित मंगळवारी कॅबिनेट असेल त्यावेळेला तर आम्ही जाणार. ज्या वेळेला कसा पक्षाचा किंवा कसलाही आदेश येतो त्यावेळेला आम्ही तिकडे जात असतो. दरम्यान एकनाथ शिंदे नाराज असून त्यांनी अमित शहांकडे अजित पवारांची तक्रार केल्याची चर्चा रंगली आहे.